अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की दत्त गुरूंचा नैवेद्य किंवा गुरुचरित्र पारायणाला आपली सांगता कशी करायची आणि नैवेद्य कोणत्या पदार्थाचा दाखवायचा, जे की स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आवडणारा नैवेद्य आपल्याला कसा कोणता दाखवायचा आणि सांगता कोण्या दिवशी करायची आणि नैवेद्यात कोणते पदार्थ असणे आपल्याला आवश्यक आहे। तसं तर आपण जे मनातून श्रद्धातून भक्तीतून जे स्वामींना देऊ, जे गुरुचरित्र पारायणाला नैवेद्य दाखवू ते स्वामींना आवडत असतो। तरी पण आपल्याला होईल शक्य तेवढे जे स्वामी महाराजांचे दत्त महाराजांचे पदार्थ जर आपण त्यांच्या नैवेद्यात ठेवले तर आणखीनच आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल। तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे। बऱ्याच आपल्या महिला सेवेकरी किंवा बरेच जण कोणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये पारायणाला बसले, दत्त महाराजांच्या मंदिरात बसले, दत्त महाराजांच्या मठात बसले, तर कुणी शक्य नसल्यात घरी पारायणाला बसलेले आहेत। मी पण घरीच पारायण वाचत आहे काही कारणास्तव। तर असा बऱ्याच जणांनी प्रश्न पडलेला असतो की आता दत्त महाराजांना नैवेद्य कसा करायचा। आता आपल्याला तर त्या दिवशी खूप धावपळ असते आणि हा नैवेद्य आपल्याला 10:30ला दाखवायचा असतो आणि 10:30पर्यंत आपलं वाचन शेवटच्या दिवशीचं, कारण त्या दिवशी 8वा दिवस आले, त्यामुळे आपल्याला शेवटचाच अध्याय वाचन करायचं आहे। कारण 7 दिवसाचं आपलं पारायण पूर्ण व्हायले आणि 53 अध्याय पूर्ण व्हायले, तर आपल्याला शेवटच्या दिवशी जे 53 अध्याय तो पूर्ण अध्यायाचा जे सारांश आहे 53 अध्याय तेच फक्त एक वाचायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य आरती 10:30पर्यंत स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे। तर सगळ्यांची धावपळ सुरू राहते। आता महिलांची म्हणलं तर महिला आणि बरेच जास्तीत जास्त महिला सेवेकरी जास्त हे गुरुचरित्र पारायणाला वाचायला बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्या घरातल्यांचं सगळ्यांचं आवरून नैवेद्य स्वामींचा गुरुचरित्राचा करून आणि वाचन करून 10:30पर्यंत ही एवढी आपल्याला व्यवस्था करायची आहे। तर नैवेद्यामध्ये काय आवश्यक आहे, तर नैवेद्यामध्ये अगोदर सगळ्यात जास्त आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य स्वामी महाराजांना पुरणाचा स्वयंपाक खूप आवडतो। ते जर आपल्याला शक्य नसतात, नाही जमलं, तर आपण दत्त महाराजांच्या गोड पदार्थामध्ये म्हणजे नैवेद्याच्या गुरुचरित्राच्या गोड पदार्थामध्ये बेसन लाडूचं पण नैवेद्य ठेवू शकतो किंवा आपण श्रीखंड पण ठेवू शकतो। कारण हे जे पुरण, श्रीखंड, बेसनाचा लाडू हे स्वामींना आवडणारे गोड पदार्थ आहेत आणि त्यातील जर एखादा गोड पदार्थ आपण नैवेद्यामध्ये समावेश केला आपल्या गुरुचरित्राच्या, तर खरंच आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त जास्त प्रकारे होईल। कारण आपण जर जे श्रद्धा भक्तीने जे स्वामींना नैवेद्य करून ते तर स्वामींना आवडणारच झाला, पण त्यांच्या जर आपण आवडीचं एवढं आपण पारायण करायलो 7 दिवस, एवढी आपली धडपड आहे, सगळ्यांचं आवरून सगळं करून महिला आपल्या पारायण करत आहे, तर एक स्वामीसाठी एक दिवसाचा आपण त्यांच्या आवडता गोड पदार्थ नक्कीच करू शकतो। तर पुरणाचा स्वयंपाक किंवा आपल्या स्वयंपाकामध्ये गोड पदार्थात आपल्याला बेसनाचा लाडू किंवा श्रीखंड ठेवू शकतो आणि आवर्जून स्वामी महाराजांना ठेसा खूप आवडतो, तर आवर्जून त्या दिवशीच्या नैवेद्यामध्ये ठेसा करायचा। आता हे आपण पाहिलं नैवेद्यात आपल्याला कोणकोणते पदार्थ, जसा बेसन लाडू आणि श्रीखंड केलं तर वरण भात, पोळी भाजी आणि असं तळीव एखादा पदार्थ, तर असं आपण ठेवू शकतो आणि त्याच्यासोबत आपला स्वीटचा बेसन लाडू किंवा श्रीखंड। नाही जमलं यापैकी कोणता, तर आपल्याला जे शक्य होईल ते पण गोड पदार्थ आपण ठेवू शकतो। शेवटी भक्ती, श्रद्धा, सेवा ही महत्त्वाची आहे आणि ती सांगता आपल्याला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करायची आणि 10:30ला आरती करून स्वामींना हे नैवेद्य दाखवायचा। तर नैवेद्यामध्ये आपल्याला 4 ताटं तयार करायची आहेत। किती? 4 ताटं। तर एक म्हणजे गुरुचरित्राच्या पोथीला, एक म्हणजे आपण ज्या स्वामींच्या फोटोंना जे की आपण मांडलेलं आहे स्वामीचा फोटो गुरुचरित्र महाराजांच्या किंवा गुरुचरित्राच्या पोथीच्या समोर जिथे ती आपण पूजा मांडलेली आहे तिथे, आणि एक आपल्या देवघरातील देवांना, असे एकूण हे झाले 3 नैवेद्य आणि एक गायीसाठी विशेष नैवेद्य, असे आपल्याला एकूण 4 नैवेद्य आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेच्या दिवशी करायचे आहेत। तर गाईचा नैवेद्य आपण पहिला गाईला काढून द्यायचा, म्हणजे अगोदर नैवेद्य दाखवायला घरी आरती नैवेद्य झाले की गाईला नैवेद्य दाखवायचा आणि एक
एक जोडपं आपल्याला जीव घालायचं असतं ब्राह्मणाचं. पण सगळ्यांना ब्राह्मण जोडपं मिळणं शक्य नसतं. तर त्यासाठी आपल्याला एक गुरुमाऊलीनं खूप चांगला उपाय सांगितला आहे, की मग आपण कुणाला जीव घालायचा? तर आपण अशा सेवेकऱ्यांना जीव घालायचं जे कोणत्याही देवतेचे भक्त असतील, जोडी दोघं जण. एकतर ते माळकरी असतील, मांसाहार करणारे नसतील आणि स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी असले तरी चालतात किंवा कोणत्याही देवाची सेवा करणारे असले तरी पण आपल्याला चालतात. तर अशा प्रकारे आपल्याला एक जोडपं जीव घालायचं आणि त्यांना आरती झाली, आरती झाल्याच्या नंतर त्या जोडप्याला आपल्याला जीव घालायचं आणि आपल्याला शक्य आहे त्यांना ते आहेर करायचा. म्हणजे त्यांना आपण काही पण आहेर करू शकतो. म्हणजे कपड्याचं आहेर जेवढं आपल्याला शक्य, ब्लाऊज पीस, ओटी, रुमाल, टोपी किंवा आपण ड्रेस, असं साडी, असं जेवढं शक्य होईल तेवढं ओटी भरून. कारण एवढं आपण 7 दिवसाचा ह्या 5वा वेद वाचला तर याचं पूर्णच फळ आपल्याला घ्यायचं आहे. थोड्यासाठी कशाला जाऊ द्यायचं आपण. तर या प्रकारे आपण पूजा, नैवेद्य, आरती आणि सांगता करायची. आणि विशेष आरतीच्या करता क्षेत्र नैवेद्य मांडला तरी पण खडी साखर आणि विडा हा आवर्जून ठेवायचा. 4 विडे करणं, चार नैवेद्याच्या ताटावर जरी 4 विडे असले तरी चालतात. आणि नाही नसला एक, तर एक गुरुचरित्राची आपण जेव्हा पोथीला नैवेद्य ठेवतो तेव्हा तरी एक आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे. कारण पानाचा विडा ठेवला, आपण साखर ठेवली, दक्षिणा तर मग आपण त्या स्वरूपात आपण त्या जोडप्याला देणारच आहोत. तर या प्रकारे आपलं पूर्ण इतकी व्यवस्थित सांगता व्हायली गुरुचरित्र पारायणाची, की त्याचं पूर्णतः आपल्याला फळ मिळणार. तसं तर आपण मनातून, भक्तीतून, श्रद्धेतून केलेलं पण फळ आपल्याला तेवढंच मिळत असतं. पण जेवढं होईल तेवढे शक्य आपल्याला ह्या गोष्टीचं नियम पाळले तर आणखी चांगलं. कारण कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे अधिक अधिक स्वामींचे, दत्तगुरु महाराजांचे गुरुचरित्र पारायणाचे. आता गुरुचरित्र पारायणाची आरती झाली, सांगता झाली, आपण त्या जोडप्याला नैवेद्य दाखिला, त्यांचा आहेर झाला, आपण उपास समजा आपण जेवण केलं. आता ती पोथी आपल्याला कुठं ठेवायची? ती पोथी आपल्याला एका ठिकाणी अशी देवघरात ठेवायची की तिथं आपण कुणी जाणार नाहीत. आपण देवघराच्या खाली कोणाकडे जागा अवेलेबल असते तिथं पण ठेवू शकतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला असं की आपण त्या पोथीला पुन्हा असं लागणार नाही, ती पोथी सुरक्षित ठिकाणी राहील, अशा ठिकाणी आपल्याला ती पोथी ठेवायची. आता पोथी वाचन झाल्याच्या नंतर, आता ही पोथी वाचन झाली आपली, तर मी तुम्हाला ही स्वामी महाराजांची पोथी घेतलेली आहे दाखवायसाठी. कारण गुरुचरित्राची पोथी माझी तिथं ठेवलेली आहे आणि सांगता होईपर्यंत ती पोथी उचलायचा आपल्याला अधिकार नाही. तर ही पोथी जेव्हा आपलं पूजा होती, आता ही पोथी या आपल्याला चौरंगावून नैवेद्य दाखवला, आरती झाली, जोडपं जेवू घातलं, आपण पण हे केलं, जेवण केलं किंवा त्याच्या अगोदर पण ही सेवा करू शकतो. ही पोथी आपल्याला उचलायची आणि आपण ही पोथी अशी आपल्या डोक्यावर घ्यायची आणि 5 पावलं का होईना आपले चलायचे डोक्यावर घेऊन. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, असं 3 वेळा म्हणायचं. आणि ही पोथी सुरक्षित बांधून आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या देवघरात कुठे सुरक्षित जागा असेल आपल्या घरात, त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. अशी ही सांगता आपल्याला गुरुचरित्र पारायणाची करायची नैवेद्यात. आणि मी म्हटलं ना तुम्हाला, जेवढी आपली भक्ती, जेवढी आपली श्रद्धा, जेवढी आपली सेवा ही स्वामींना आवडलेली असते, पण जेवढं झालं तेवढं आपल्याकडून करायचं. हे तर आपलं आहेच, आणखी आपण करायचं. कारण 5वा वेद लावण्याची संधी, वाचण्याची संधी आपल्याला मिळत आहे. 5वा वेद वाचणं आपलं काहीतरी पहिल्या जन्मातलं पुण्य किंवा या जन्मातलं पुण्य म्हणा. आपण एवढे भाग्यशाली आहोत की आपल्याला ती पोथी गुरुचरित्राची आज वाचायला मिळाली. हेच भाग्य आपलं मोठं समजायचं. आणि या 5-7 दिवसात आपली धडपड खूप झालेली असते, आपली दगदग खूप झालेली असते महिलांनो. पण खरंच स्वामी कुठं ना कुठे या दगदगीचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो. आपले बरेच अडलेले कामं मार्गी लागतात, आपल्या सर्व मनोकामना, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कारण हा काही साधारण ग्रंथ नाही आहे. स्वतः नरसिंह सरस्वतीने स्वतः आपल्या म्हणजे आपण स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पोथीत ऐकलं ना पहिल्या याच्यामध्ये, ते स्वतः सांगत आहेत एका सेवेकऱ्याला आणि तो सेवेकरी लिहित आहे. त्यांच्या तोंडानं ऐकलेला हा ग्रंथ आहे आपला, हा 5वा वेद आहे. जशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्याचप्रमाणे हे नरसिंह म्हणजे दत्तगुरूचे अवतार जे नरसिंह सरस्वती, श्रीपाद, श्री वल्लभ जे आपण पाहिले याच्यामध्ये अवतार
आपले दत्त महाराजांचे, त्यांनी स्वतःहून ही हे सांगितलेली आहे. गुरुचरित्र पारायण, गुरुचरित्र ग्रंथ, आणि तो एका सेवेकरांनी लिहिलेला आहे आणि तो आपल्याला वाचायला मिळत आहे. याच्याहून मोठं भाग्य आपलं दुसरं काहीच असू असू शकत नाही. खूप मोठं पुण्य लागतं. चरित्राच्या पोथीला आपला हात लागायलाच खूप मोठं पुण्य लागतं आणि वाचनाला तर त्याहून जास्त मोठं पुण्य लागतं. खरंच ज्यांनी हे गुरुचरित्र पारायण या सप्ताह काळात, दत्त जयंतीचा सप्ताह काळात ज्यांनी हे गुरुचरित्र पारायण वाचलं का, ते खरंच खूप भाग्यशाली, खूप भाग्यशाली सेवेकरी, खूप भाग्यशाली ते भक्त. दत्त महाराजांची कृपा आणि आशीर्वाद त्यांना आयुष्यभर प्राप्त होणार असतो आणि होणारच. त्यांचे जे आडलेले काम आहेत ते मार्गी लागत असतात. असे आमचे हे दत्तगुरु महाराज, स्वामी महाराज, आणि वेळोवेळी आपल्याला मदत करणारे. हा जर ग्रंथ आपण वाचला ना, तर आपल्याला पुन्हा पुन्हा वाचण्याची आवड निर्माण होते. थोडे नियम, थोड्या काही गोष्टी ह्या पाळावं लागतात आपल्याला. नाही आपल्याच्यानं काही झाल्या तरी आपल्याला रोज, आपण ह्या काळामध्ये विष्णू सहस्त्रनाम तर रोज रात्री वाचतच आहोत, की ज्यामुळे आपल्या ज्या चुका झाल्या त्या माफ होण्यासाठी. आणि खरंच वाचायचं आवर्जून. ह्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम रात्री वाचायचं. नाही वाचणं होत नसलं तर आपण कोणतं काम करत करत यूट्यूबवर कशावर आपण लावून द्यायचं आणि ते ऐकायचं तरी. त्याचं मनन, चिंतन, श्रवण, वाचन यापैकी कोणतं तरी एक आपण करायचं. त्यामुळे आपल्या ज्या दिवसभरातून कळत ना कळत चुका झालेल्या असतात ते आपल्या माफ होत असतात. तर हे खरंच स्वामी महाराज, स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.